नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मठरी हा एक राजस्थानी नाश्ता आहे। आपण जेव्हा प्रवास करतो त्या दरम्यान सोबत घेण्यासाठी मठरी हा लोकप्रिय नाश्ता आहे। तसेच सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता। कमी साहित्यात झटपट होणारा अगदी चविष्ट पदार्थ आहे। मठरी हा सर्वात लोकप्रिय स्नॅकपैकी एक आहे। मठरी वेगवेगळ्या चवीच्या बनवल्या जातात। आज मी तुम्हाला साधी आणि अगदी सोपी मठरी बनवून दाखवणार आहे। त्यात फक्त काही खास जिन्नस वापरून मठरी बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। इथे मी या चमच्याच्या मापाने 4 चमचे तेल घेतले मोहनासाठी। 1 चमचा ओवा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, ते चाळून घेतलेलं आहे। इथे 1 वाटी रवा आहे। या पेल्याच्या मापाने मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। परत घेतली, त्या परतीत आपण पहिल्यांदा गव्हाचं पीठ टाकूया, रवा टाकूया, ओवा टाकूया, जिरं टाकूया, काळी मिरी पावडर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। आता हे सगळे जिन्नस पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। हे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स झाले। आता आपण त्याच्यावरती कडकडीत मोहन तेलाचं मोहन तूपसुद्धा वापरू शकता, वापरणार आहे। कडकडीत तेलाचं मोहन टाकते। तेल थोडं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं, नाही तर हाताला चटके बसू शकतात। आधी चमच्याने हलवून घेते। थोडंसं थंड झालं की मी हाताने पिठाला मिक्स करून घेणार आहे। 5 मिनिटं थांबूया तेल थंड होईपर्यंत। थंड झालं असेल आता आपण पिठाला पूर्ण तेल लावून घेऊया, सर्व मिक्स करूया। ही महत्त्वाची कृती आहे की हे तेल सगळ्या पिठाला एकसारखं लागलं पाहिजे। तेल एकसारखं लागलं हे कसं समजायचं, तर हातात पीठ घ्यायचं आणि ह्याची मुठ्ठी बांधायची। आतमध्ये जर पिठाचा गोळा तयार झाला तर समजायचं की आपल्या पिठाला एकसारखं तेल लागलं। आता तुम्ही बघू शकता इथं पिठाचा गोळा तयार झाला, म्हणजे आपल्या पिठाला एकसारखं तेल लागलं। मळताना आपल्याला साधं पाणी वापरायचं, गरम पाणी अजिबात वापरायचं नाही। थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळायचं। आपल्याला घट्ट मळायचं आहे, चपातीच्या पिठापेक्षा जास्त घट्ट पीठ ठेवायचं आहे। आपण चपातीचं पीठ कसं मऊ ठेवतो तसं नाही ठेवायचं, थोडंसं घट्ट ठेवायचं। थोडं पाणी टाकून पीठ मळायचं, पाणी टाकायचं नाही। तेलाचं मोहन केलं होतं ना ज्या पेल्यात, त्याच पेल्यात मी घेतलंय। तुम्हाला या मठरी बनवताना जर कसुरी मेथी टाकायची असेल किंवा ताजी मेथी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। साधी आणि सोपी दाखवते, मी काही जास्त जिन्नस घातलेलं नाही आहे, मोजकेच जिन्नस वापरलेत। कमीत कमी 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास हे पीठ भिजवून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी अर्धा तास याला झाकून ठेवते। अर्धा तास झाला, आता बघूया पीठ छान भिजले। आता याच्या आपण चपात्या लाटायच्या, अगदी पातळ लाटायच्या, मग त्यानंतर पुऱ्या घ्यायच्या। पुन्हा एकदा मळून घेऊया। थोडंसं लूज झालंय, पिठाचा गोळा घेतला। आता चपाती लाटूया त्याची पातळ अशी। जर पोळपाटाला चिटकत असेल तर गव्हाचं पीठ लावायचं, काही हरकत नाही। आपल्याला ही चपाती अगदी पातळ लाटायची, जमेल तेवढी पातळ लाटा। तुम्ही बघू शकता मी पातळ चपाती लाटली आहे। आता याला आपण टोचे मारून घेऊया, म्हणजे ते तेलात टाकले का फुगणार नाही। पुऱ्या कुरकुरीत मठरी कुरकुरीत होईल। सगळ्या चपातीला सगळीकडे टोचे मारून घ्यायचे आहेत। आता पुऱ्या कापून घेऊया। तुमच्याकडे वाटी असेल तर या वाटीने असे किंवा कुकी कटर असेल तर त्यांनी कापल्या तरी चालतील। जर ग्लासाने पुऱ्या काढल्या तरी चालतील। या पिठाच्या पण आपण नंतर पुन्हा पुऱ्या लाटून घेणार आहोत। मी बघू शकता किती पातळ लाटली। मी बाकीच्या पुऱ्या करून घेते। मी अशा पुऱ्या लाटल्या, त्या बाकीच्या पुऱ्या सुद्धा घेते। थोडंसं गव्हाचं पीठ लाटून घेते, अगदी पातळ लाटायची। चपाती जेवढी पातळ लाटाल ना तेवढी मठरी आपली कुरकुरीत होणार आहे। गव्हाचं पीठसुद्धा जास्त लावायचं नाही। मी किती पातळ चपाती। आता आपण त्याच्या पुऱ्या काढूया। अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या। आता तळून घेऊया। आता मी कढई गरम करायला गरम केली, त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं। तेल तापले की नाही आपण आधी चेक करूया। तेल जास्त गरम नसावं, तेल बरोबर आता परफेक्ट गरम झालेलं आहे। आता आपण मठरी तळून घेऊया। कढईत जेवढ्या मावतील तेवढ्याच
मटर टाकायचे आहेत, पुऱ्या टाकायच्या. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. होईपर्यंत तळायचे आहेत. पुऱ्यांचा लालसर रंग आला ना म्हणजे पुऱ्या काढून घ्यायच्या. तळताना गॅस फास्ट ठेवायचा नाही. लालसर रंग आला ना की ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच गरम करायच्या आहेत. तळायच्या. गॅसवरती जर ह्या पुऱ्या तळल्यात ना तर पुऱ्या तळल्या जातील पण नंतर नरम पडतील. तुम्ही बघू शकता छान तळल्यात पुऱ्या आला पाहिजे, जास्त लाल करायचं नाही. पीठ आपण जेव्हा तयार करतो ना ते जर नरम मळलं तर मटरी नरम पडतात आणि मटरीच्या पिठामध्ये मोहन सुद्धा परफेक्ट गेलं पाहिजे. जर जास्त मोहन गेलं तरी मटरी नरम पडू शकते. या मटरीमध्ये भाजी कसुरी मेथी टाकू शकता, त्यामुळे आणखीन चव वाढवू शकते. जास्त लाल करायचं नाही. बाकीच्या पुऱ्या तळून घेते. अशा प्रकारे मी कुरकुरीत मटरी तयार केल्या. तुम्ही बघू शकता तेलकट अजिबात झालेलं नाही, कुरकुरीतही झालेलं आहे. हे बघा. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.